महाराष्ट्र राज्य कोतवाल संगठन के बैनर के नीचे चंद्रपुर जिला शाखा के कोतवालों ने धरना आंदोलन किया, जिसमें बड़ी संख्या में कोतवाल मौजूद थे। तो आइए सुनते हैं अपनी मांगों को लेकर आंदोलनकारियों ने क्या कहा। महाराष्ट्र राज्य कोतवाल संगठन की ओर से अपनी विभिन्न मांगों को लेकर धरना आंदोलन किया गया, जिसमें चंद्रपुर जिले के भी कोतवालों ने अपनी मांगों को लेकर धरना प्रदर्शन किया। धरना प्रदर्शन में बड़ी संख्या में कोतवाल शामिल हुए और सभी ने अपनी मांगों को लेकर जमकर नारेबाजी की। तो आइए सुनते हैं अपनी मांगों के संदर्भ में धरना आंदोलन में बैठे आंदोलनकारियों ने क्या कहा स्वयं उन्हीं की जुबानी। 70 वर्षापासून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना चतुर्थ श्रेणीकरता झुंजत आहे, परंतु आजपर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। त्यामुळे शासनाला कडकडीची विनंती आहे की त्यांनी कोतवालांच्या चतुर्थ श्रेणीचा मार्ग मोकळा करावा व संपूर्ण राज्यातील महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेला चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन सणांनी त्यांचं आत्मबल वाढवावं व त्यांचं जीवन जगण्याची स्फूर्ती त्यांच्यामध्ये निर्माण करावी, ही शासनाला कडकडीची विनंती आहे। आजचं जे धरणे आंदोलन आहे आमचे महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचा तर्फे करण्यात येत आहे। आमच्या कोतवालांच्या प्रमुख मागणी म्हणजे चतुर्थ श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीसोबत काही आमच्या खाजगी मागण्या म्हणजे तलाठी संवर्गात वगैरे आमचं आरक्षण अशा मंत्रालय स्तरावर ज्या मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्या संबंधात महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने 24 तारखेपासून शासनाचे लक्ष वेधण्याकरता 24 तारखेला धरणे आंदोलन, 25 तारखेला कामबंद आंदोलन आणि या मागण्या मंजूर न झाल्यास 26 तारखेपासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करण्याचे ठरवलेले आहे। त्यामुळे आजचं हे धरणे आंदोलन। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।